तर मित्रांनो, भरपूर कमेंट आले होते आपल्या चॅनलला की सर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं ते एकदा प्रॉपरली सांगा. आपल्या रीलमध्ये काय शिकवता येत नाही किंवा समजत नाही. ठीक आहे, तर आपण काय केलेलं आहे, हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करतो तेव्हा टाइम फ्रेम आपण किती वापरायला पाहिजे. सिंपल आपण त्यावेळेस टाइम फ्रेम किती वापरायची, तर आपण त्यावेळेस टाइम फ्रेम घ्यायची बघा 5 मिनिट किंवा 15 मिनिट. ओके, ह्या दोन टाइम फ्रेम असतील आपल्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी. ओके, 5 मिनिट वापरा किंवा 15 मिनिट वापरा. आता सिंपल आपण वापरणार कसं, तर काय करायचं, इथे टूल बॉक्समध्ये जायचं आणि टूल बॉक्समध्ये गेल्यानंतर नाही तुम्हाला इथे या ठिकाणी रेक्टँगल नावाचं हे दिसतं, याच्यावर क्लिक करायचं. ओके, तर याला क्लिक केल्यानंतर पुढं काय समोर काय करायचं, अगोदर रिमूव्ह करतो. तर काय असते, इथं क्लिक करायचं, अगोदर सिलेक्ट रेक्टँगलला सिलेक्ट करायचं. आता इथं अगोदर सपोर्ट म्हणजे काय, की ज्या ठिकाणाहून मार्केट वरती जात आहे, आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, की ज्या ठिकाणाहून मार्केट काय करते, डाऊन साईडला फॉल करत आहे. सिंपल. आता इथं नाही का, इथं आपण सपोर्ट मार्किंग करणार. ओके, आता इथे बघा, या ठिकाणी मार्केट इथून वरती गेलं तर आपण सिंपल इथं एक कॅन्डलची बॉडी आणि विक्सला इथे कव्हर केलं, तर हा झाला आपल्यासाठी सपोर्ट. ओके, आता रेजिस्टन्स कुठं, इथे बघा या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला कुठून आलेलं आहे, या लेवलपासून. तर सिंपल आपण या टाईपचं इथं रेजिस्टन्स मार्किंग करणार. ठीक आहे, आता आपण याचे एक्झाम्पल बघू भरपूर. इथे बघा, आता इथं मी इथून इथून वरती मार्केट गेलेलं आहे, तर मी इथे याला सपोर्ट मार्किंग करणार. ओके, रेजिस्टन्स कुठून मार्किंग करणार, इथे बघा या ठिकाणून मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे, सो हा माझ्यासाठी असेल सिंपल रेजिस्टन्स. तर आपण टाइम फ्रेम किती घ्यायची, 5 मिनिट आणि 15 मिनिट. ओके, तर आपण 5 मिनिट आणि 15 मिनिटमध्ये आपण सिंपल इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्किंग करू शकतो. आता इथे बघा, भरपूर जण चुका काय करतात, एक तर विक्सच्या वरती घेतात, तर तसं नाही करायचं. बॉडी प्लस विक्स या टाईपमध्ये मार्किंग करायचं. प्रॉपरली चेक करा. आता इथं बघा, इथं मार्किंग करायचं असेल तर काय करायचं, ही बॉडी आणि थोडं या टाईपमध्ये बघा, 2 रुपयाचा डिफरन्स आहे फक्त, 1 किंवा 2 रुपये. तर या टाईपमध्ये आपण मार्किंग करू शकतो. आता अशी मार्किंग का करायची, तर काय काय असते, आपण ट्रॅपमधून वाचू शकतो. ठीक आहे, भरपूर भरपूर जणांना सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्किंग नाही करता येत. तर ठीक आहे, ही झाली एक पद्धत की सपोर्ट आणि या टूलनं आपण मार्किंग करू शकतो. आता सेकंड टूल काय, इथं जायचं आपण, इथं हॉरिझॉन्टल रे किंवा हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला सापडते, तर याने पण करू शकतो. पहिले काय करायचं, याची बॉडी मार्किंग करायची, आणि सेकंड काय करायचं, याची विक्स मार्किंग करायची. ओके, हा झाला आपल्यासाठी सपोर्ट. ओके, या टाईपमध्ये. तर या टाईपमध्ये पण तुम्ही मार्किंग करू शकता. ओके, सिंपल. इथं काय करायचं, असं या टाईपमध्ये मार्किंग करायचं. डायरेक्ट विक्स नाही मार्किंग करायची, इथं आपण या टाईपमध्ये मार्किंग करणार. ठीक आहे, तर सिंपल अशा गोष्टी आहेत. तर ह्या नॉर्मल नॉर्मल गोष्टी तुम्ही शिका. आता तुम्हाला कळाले की टाइम फ्रेम किती वापरायची, त्यानंतर कोणते कोणते टूल्स आपण वापरायचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्किंग करताना. तर हे दोन टूल्स वापरून पण तुम्ही चांगल्या प्रकारे एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्किंग करू शकता. ओके, तर रेक्टँगल टूल खूप बेस्ट आहे. या टाईपमध्ये मार्किंग आपण करू शकतो. ठीक आहे, तर या टाईपमध्ये तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्किंग करून एक चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. भरपूर जण इक्विटीमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स बेस्ड ट्रेडिंग करतात. सो खूप मस्त आपण याच्यावर ट्रेडिंग करू शकतो. तर आता तुम्हाला प्रॉपरली कळालं असेल की सपोर्ट आणि रेजिस्टन्स किती मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, आणि त्यानंतर कशी मार्किंग करायची. ठीक आहे, थँक्यू. आता ज्यांनी कोणी आपल्या अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. असेच तुमच्यासाठी डेली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण टाकत जाऊ, फक्त तुम्ही सपोर्ट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.